तर मित्रांनो, श्रीरामपूरमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे पूर्णपणे श्रीरामपूरकरांच्या मित्रांनो मान आहे ना शर्मेने खाली वाकलेली आहे. तर मित्रांनो, घटना अशी घडली की एका 35 वर्षाच्या शिक्षकाने 7 ते 8 वर्षांच्या 4 चिमुकलींवर अत्याचार केलाय. मित्रांनो, त्या मुलींचं शिक्षण कदाचित 3री-4थी पर्यंत असेल. आणि मित्रांनो, ही घटना अशा वेळेस घडली ज्यावेळेस मित्रांनो मालेगाव सारखी घटना घडून काहीच दिवस झाले होते. आणि मित्रांनो, भरपूर जण बोलताय की यामध्ये प्रशासनाची चूक आहे किंवा पोलीस प्रशासनाची काहीतरी गडलत झाली आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये सगळ्यात मोठी चूक आहे त्या शाळेची, ज्या शाळेने असा शिक्षक तिथं भरती होऊन दिला. आणि मित्रांनो, त्या व्यक्ती 100% सायकोपॅथ असणार आहे ज्याने अशी घटना आहे ना घडवली असतात. आणि यामागे मित्रांनो ती शाळा प्रशासन सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ना चुकीची आहे, ज्याच्यावर मित्रांनो 100% ना गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्या पालकांवर मित्रांनो ना भरपूर जण आहे ना काहीतरी टिप्पणी करताय की पालकांची पण भरपूर मोठ्या प्रमाणात चुकी असू शकते. पण पालकांची सुद्धा काय चुकी असतात की मित्रांनो, आपण आपले मुलं जेव्हा शाळेत टाकतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की हे शिक्षक आपल्या मुलांचे मित्रांनो रक्षण करतील. मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी शिक्षकांची असते. त्यामुळे त्या पालकांची पण काही मित्रांनो चुकी नाही. चुकी आहे फक्त त्या शाळेची, ज्या शाळेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि त्या मित्रांनो शिक्षकावर सुद्धा आहे ना मित्रांनो भरपूर मोठी कारवाई झाली पाहिजे. त्याला मित्रांनो मृत्यूदंड सुद्धा दिला तरी काय त्यासाठी कमीच असेल. धन्यवाद.